वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मेदेव सर्व कार्यसु सर्वदा. तर मित्रांनो, जवळजवळ सर्व सर्व आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गणपती बाप्पाचा उत्सव चालू आहे आणि गणपती बाप्पाच्या सर्वांना तुम्हाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत एक छानशा सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये. एक 50 एकर मध्ये जी विस्तारली गेलेली आहे टाउनशिप, त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर त्या टाउनशिपचं नाव आहे तर यातच सांगतो. तर जो का प्रोजेक्ट आहे हा आपल्याला लक्झरी अम्युनिटीजने भरलेला सुसज्ज आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही आता पाहू शकता. पाठीमागे अगदी डोंगर छानपैकी सजलेले दिसत आहेत तुम्हाला. एकदम चारी बाजूने हे आपल्याला डोंगर पाहावयास मिळतील आणि इकडची जी हवा आहे ही अतिशय चांगली आणि मोकळी आणि शुद्ध ही हवा आहे. तर या प्रोजेक्टचं आपण माहिती जाणून घ्या. या प्रोजेक्टमध्ये जवळजवळ कमीत कमी 1120 स्क्वेअर फूट पासून ते अगदी 12,000 स्क्वेअर फूट पर्यंत कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल आपल्याकडे प्लॉट अवेलेबल आहे. आणि या प्रोजेक्टमध्ये आपल्याला जवळजवळ 24 प्लस अम्युनिटीज आपल्याला अवेलेबल आहेत. तर तुम्हाला अतिशय आपल्या फॅमिली सोबत या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला चांगल्या आनंद वातावरणामध्ये राहायला मिळेल. तर या अम्युनिटीज कोणकोणत्या आहेत त्या आपण जाणून घेऊया. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा विशाल असा सुंदर सजवलेला गार्डन हा सिनियर सिटीजन लोकांसाठी वॉकिंगसाठी हा अगदी चांगल्या प्रकारे सजवून दिलेला आमच्या डेव्हलपरने आहे. आता याचं नाव आहे पवन पार्क. याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा एक चिल्ड्रन्स प्ले एरिया दिलेला आहे. सिनियर सिटीजन साठी चालण्यासाठी फिरण्यासाठी जागा ही मोठी अशी करून दिलेली आहे. तर आता या प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला प्रश्न पडला असेल की कनेक्टिव्हिटी कशा प्रकारची आहे. तर हे जे प्रोजेक्ट आहे हे अगदी आपल्या ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेलाच असा हा आपला प्रोजेक्ट अगदी आहे. आणि त्याचबरोबर या प्रोजेक्ट पासून जे कर्जत पनवेलचे चौक स्टेशन आहे हे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. त्याचबरोबर जर तुम्ही पाहायला गेलात तर अचल स्टेशन आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हे आपल्या प्रोजेक्ट पासून अर्ध्या तासावरती म्हणजेच 30 मिनिटाच्या अंतरावरती आहे. त्याचबरोबर प्रायमरी स्कूल ची व्यवस्था ही आमच्या डेव्हलपरने ह्या प्रोजेक्टमध्येच अवेलेबल करून दिलेली आहे. त्याच्यामुळे लहान मुलांची शाळा आपल्याला या प्रोजेक्टमध्येच पाहायला मिळणार आहे. आणि स्कूल आणि कॉलेजची जर व्यवस्था तुम्ही पाहायला गेलात तर कॉलेज आणि स्कूल हे अगदी आपल्या प्रोजेक्ट पासून लोधिवली स्कूल आणि कॉलेज हे फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी ही आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. अशी कनेक्टिव्हिटीनी सुद्धा जवळ असलेला आणि चांगल्या प्रकारे सजवलेला हा प्रोजेक्ट आपल्याला पाहावयास मिळेल. तर मित्रांनो, तुम्ही बघताय अगदी या सिमेंटचे रोड हे अगदी एकदम सुंदरपैकी बनवले गेलेले आहेत. तर हे सिमेंटचे रोड तुम्हाला 100 फूट, त्याचबरोबर 60 फूट, त्याचबरोबर 40 फूट असे सिमेंटचे अगदी चांगल्या लेवलचे आणि चांगल्या एकदम मजबूत बनून गेलेले तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर आता तुम्ही हे बघताय हे प्लॉटिंग एरिया आहे. हे प्लॉटिंग बघा कसे केलेले आहेत. अगदी याच्यामध्ये तुम्हाला बाउंड्रीज लाईन वगैरे बनवून एकदम छानपैकी बनवलेले आहेत. आणि त्याचबरोबर अगदी गाडी वगैरे जाण्यासाठी किंवा आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी ही एक चांगली स्पेस ही चांगली जागा मोकळी दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी सिवरेज आणि लाईटची सुविधा ही अंडरग्राऊंड त्यांनी केलेली आहे. आणि अशा प्रकारे एक सुंदर आणि चांगल्या प्रकारे मजबूत बांधकाम आणि त्याचबरोबर नियोजन करून हे टाउनशिप सजवली गेलेली आहे. तर मित्रांनो, आपण जवळजवळ सर्वच लोक ही कामानिमित्त मुंबईसाठी येत असतो. मुंबई जवळजवळ भरली गेलेली आहे. त्याचबरोबर बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की माझा एक जर का तुम्हाला या प्रोजेक्टची जर का तुम्हाला व्हिजिट करायची असेल, जर का तुम्हाला एक प्रोजेक्ट बघायचं असेल तर तुम्ही नक्की मला दिलेल्या नंबरवरती कॉल करा. मी तुम्हाला प्रोजेक्टची व्हिजिट संपूर्ण इन्फॉर्मेशन ही चांगल्या प्रकारे व्यवस्थितरित्या समजून देईन. आणि मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की हा जो प्रोजेक्ट आहे हा तुम्ही अगदी आवर्जून पाहावयास या. तुम्हाला काहीतरी वेगळं तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये पाहावयास मिळेल. धन्यवाद. थँक्यू.